महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, शिक्षकांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय, आमच्या प्रतिनिधींनी ते जाणून घेतलं. आपण पाहूया. या अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांच्या काय मागण्या आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अमरावती जिल्ह्यातील अनेक शिक्षक आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, शिक्षकांना काय अपेक्षा आहे अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांकडून? आमची अपेक्षा एक आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा यांना भौतिक सुविधा दिल्या पाहिजे. कारण का आजही आमची मुलं तरडपट्टीवर बसतात, त्यांना डेस्क बेंच नाही आहे, त्यांना कॉम्प्युटर मिळत नाही, त्यांना लॅपटॉप मिळत नाही. मला काय अपेक्षा आहे अर्थसंकल्प? मला असं वाटते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेसा अंतर्गत हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पण जवळपास 300 ते 400 जागा पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त आहे. याच प्रकारे जर जागा रिक्त राहिल्या तर जिल्हा परिषदच्या शाळा ह्या मोडकळीस येऊन सर्व विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर होतील आणि या पद्धतीनं सर्व जिल्हा परिषदच्या शाळा संपुष्टात येऊन बंद होतील. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यावर विशेष लक्ष देऊन पेसा अंतर्गत सर्व शिक्षकांची भरती कशी योग्य पद्धतीने करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे असं मला वाटते. त्याच पद्धतीने शासनाला जसं अपेक्षित आहे की शाळेमध्ये डिजिटली शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्याकरता जे इलेक्ट्रिकल सुविधा आहे, इलेक्ट्रिक बिल भरण्याची तरतूद आहे, ती कोणत्याच प्रकारे शासन आम्हाला देत नाही. मुख्याध्यापकांना इलेक्ट्रिक भरण्यासाठी खूपच मनस्ताप सहन करावा लागतो. हे होते शिक्षक ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आता या शिक्षकांच्या किती मागण्या पूर्ण होतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.